तर हा आहे माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट, म्हणजे माझ्या जीवनातील पहिली कमाई. तर ही माझी पहिली कमाई आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मला आभार मानावेसे वाटतात. माझी मम्मी आणि माझी सासूबाई म्हणजे माझ्या आई. तर त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. तर त्याच्यामुळे, कारण त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर खऱ्या अर्थाने इथे पोहोचलीच नसती. खेडेगावातली मुलगी आणि यूट्यूब पार्टनरचा एक हिस्सा झालेला आहे आणि अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात आज माझ्या हातात पैसे आलेले आहेत. माझी पहिला पगार आलेला आहे. तर खरंच मी भरपूर खुश आहे. तर इथून दीपाली, तर आपल्या सर्वांचे आपल्या दीपाली किचन स्वाद चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज भरपूर खुश आहे. तर खुश असण्याचं कारण एकच आहे की प्रत्येक युट्यूबरचं जे स्वप्न असतं ते स्वप्न आज माझं पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने आज मी युट्यूब पार्टनरचा एक हिस्सा झालेले आहे आणि मला भरपूर आनंद होतोय. तर खऱ्या अर्थाने मला आज ही माझी गोष्ट माझ्या फॅमिली बरोबर शेअर करायची होती. म्हणजेच तुमच्या सपोर्टमुळेच आज मी इथे पोहोचलेले आहे. तुमचा सपोर्ट नसता तर हे खरंच शक्य नव्हतं आणि मी भरपूर खुश झालेले आहे. आणि खऱ्या अर्थाने यूट्यूब चॅनल तर भरपूर लोक काढतात, भरपूर जण म्हणतात मी युट्यूबरच आहे, माझं चॅनल आहे, परंतु खऱ्या अर्थाने तेव्हाच युट्यूबर होतो जेव्हा तो यूट्यूब पार्टनरचा हिस्सा होतो. तर आज मी झालेले आहे आणि आज माझी फर्स्ट पेमेंट आलेली आहे. तर ती रिसीव करण्यासाठी मी चाललेले आहे जवळच्याच ATM मध्ये. तर चला आता आपण जाऊया. तर चला मी चाललेले आहे आपली पेमेंट रिसीव करण्यासाठी. तर काही क्षणातच तुम्हाला समजेल यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट किती आलेला आहे आणि आता वाजलेले आहेत 8:30. तर चला जाऊया. हॅलो तर आत्ताच मी माझी यूट्यूबची फर्स्ट जी पेमेंट आहे ती रिसीव केलेली आहे. आणि आजचा हा व्हिडिओ जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी खास करून आहे. आणि जे प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं यूट्यूबर होण्याचं, ते आज माझं कम्प्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. तर खऱ्या अर्थाने यूट्यूब चॅनल हे भरपूर लोक खोलतात, परंतु यूट्यूब पार्टनरचा हिस्सा ज्यावेळेस आपण होतो आणि फर्स्ट पेमेंट आपण ज्यावेळेस घेतो तर खऱ्या अर्थाने तेव्हाच यूट्यूबर आपण बनतो. तर आज खरंच मला खूप चांगलं फील होत आहे की मी आज माझी यूट्यूबची जी फर्स्ट पेमेंट आहे ती रिसीव केलेली आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर मी माझा यूट्यूबचा प्रवास 2 ऑगस्ट 2020 साली सुरुवात केला. त्यानंतर काही दिवसातच माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि त्यानंतर 4000 तास कंप्लीट झाले. यूट्यूबचा एक रूल आहे, आपल्याला 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करावे लागतात. त्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होते. मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला ॲडिशन पिन येतो, तो आपल्याला सबमिट करावा लागतो. तो ॲडिशन पिन येण्यासाठी आपल्याला $10 आवश्यकता असते. त्यानंतरच आपली जी पेमेंट आहे ती रेग्युलर अशी चालू राहते. म्हणजे काहींच्या मनात प्रश्न असेल, यूट्यूबचं पेमेंट एकदा चालू झालं का प्रत्येक महिन्याला आपल्याला पेमेंट येणार का? तर असं नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमचे $100 कंप्लीट कराल त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट येईल. म्हणजे सांगायचं झालं तर काहींना एका महिन्यात जर त्यांचे $100 कंप्लीट झाले तर एका महिन्यात त्यांचा पेमेंट येईल. काहींना 2-3 महिन्यांनी येऊ शकतो किंवा 4-5 महिन्यांनी येऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपण आपले $100 कंप्लीट करतो त्यानंतरच आपलं पेमेंट आपल्या अकाउंटला येतो. तर त्याची भरपूर अशी प्रोसेस आहे. साधारणतः 1.5 वर्षाच्या आतच माझं 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास कंप्लीट झाले. त्यानंतर माझं जे पहिलं पेमेंट आहे ते येण्यासाठी मला जरा वेळ लागला, थोडासा वेळ मला द्यावा लागला. आणि खऱ्या अर्थाने मी यूट्यूबची सुरुवात गावाकडेच केलेली आहे. मी एक सर्वसाधारण खेडेगावातली मुलगी आहे आणि मनामध्ये एक इच्छा होती. तसं असतं, लग्न झालं का काहींच्या मनामध्ये काय येतं, लग्न झालं म्हणजे विषय संपला, कारण आपल्याला बाहेर जाऊन जॉब करता येत नाही. लग्न झाल्यानंतर मुलांचे
जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, घरातली सर्व जबाबदारी आपल्यावरती पडते. परंतु आपली एक मनामध्ये इच्छा असते की काहीतरी करण्याची, परंतु ती इच्छा आपली पूर्ण होत नाही. परंतु YouTube एक असा प्लॅटफॉर्म आहे की त्यामध्ये आपण आपली इच्छा घर सांभाळून घरच्या घरी पूर्ण करू शकतो. म्हणजे आपली एक जिद्द पाहिजे, एक आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास पाहिजे की आपण त्यामध्ये कष्ट करू शकतो. कारण भरपूर असे युट्यूबर्स आहेत मी पाहिलेत माझ्या बरोबरचे, त्यांनी फर्स्ट पेमेंटही घेतलेलं आहे. परंतु मला भरपूर खरंच त्यांच्या मनाने मला भरपूर लेट झाला, परंतु मी हार मानलेली नाही. जर आपल्याला यूट्यूब चॅनल सुरुवात करायची असेल तर खरंच मनापासून करा. त्यामध्ये तुम्ही जर कष्ट घेतला तर त्यामध्ये खरंच यश आहे. काही त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की यूट्यूबचं पेमेंट मिळतो का नाही, तर खरंच मिळतो आणि तो आज मी मिळवलेला आहे. खऱ्या अर्थाने माझ्या हातामध्ये यूट्यूबचा माझा पहिला पेमेंट आलेला आहे आणि हे सर्व झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे. यामध्ये माझ्या नवऱ्याचा भरपूर सारा सपोर्ट आहे. सर्वात अगोदर त्यांनीच मला म्हणजे प्रोत्साहित केलं की चॅनल चालू करण्यासाठी आणि माझा यूट्यूबचा पहिला पेमेंट आहे. ऐकण्याची इच्छा आहे ना, तर चला आता मी सांगते. तर खऱ्या अर्थाने इच्छा तिथे मार्ग, म्हणजेच यूट्यूब एक असा समुद्र आहे की आपण जेवढे प्रयत्न कराल तर त्या प्रयत्नाचं आपल्याला यश मिळत जाईल. म्हणजे समुद्रामधील मासे जसे कमी होत नाही तसे YouTube मध्ये आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो तर त्यावेळेस आपल्या प्रयत्नाला यश देण्यास YouTube ही पाठी सरत नाही. पण त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, सहनशीलता पाहिजे आपल्याकडे. म्हणजे YouTube आपलं जे कष्ट आहे ते सुरुवातीला पाहतं. थोडंसं कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही, तर तेच कष्ट आपल्याला YouTube मध्ये करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही YouTube चॅनल ओपन कराल त्यावेळेस तुमच्याकडे एक जिद्द पाहिजे, एक आपल्या मनामध्ये एक हे पाहिजे की आपण हे कम्प्लीट करायचंच आहे आपल्याला. त्यामध्ये आपण आशा बाळगायची नाही की आपल्याला लगेच चॅनल चालू केले आणि 2 महिन्यात आपलं मॉनिटायझेशन आणि पेमेंट होईल. तर माझ्या 3.5 वर्ष झालेलं आहे आणि 3.5 वर्षांनी माझं पेमेंट आलेलं आहे. जे मोठे युट्यूबर्स आहेत पाहण्यास मिळतात, मी त्यांचेही फर्स्ट पेमेंटचे व्हिडिओ भरपूर असे पाहिलेले आहेत. कारण जे नवीन युट्यूबर्स असतात ते काय करतात, फर्स्ट पेमेंट कोणाचं झालं आहे, त्यांना कशा पद्धतीने पेमेंट आला आहे हे पाहत राहतात. तर मी जे फेमस युट्यूबर आहे मधुराज रेसिपी, तर ते मधुरा ताईंचा व्हिडिओ पाहिला तर त्यांचाही पेमेंट खरं 3 ते 3.5 वर्षांनी आलेला आहे. आणि मला त्यानंतर मला एक म्हणजे मनामध्ये एक प्रोत्साहन मिळालं की माझं चॅनल नाही की, कारण माझ्यासमोर जे युट्यूबर्स आहेत त्यांचे पेमेंट लवकर झाले 1-1.5 वर्षाच्या, पण मलाच लेट झाला. त्यावेळेस मला मनामध्ये भीती होते की माझ्या म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, परंतु तसे नाही. माझ्या बाबतीत नाही तर भरपूर जणांच्या बाबतीत असं झालेलं आहे. परंतु मी आज खुश आहे, कारण अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात आज मी माझी पहिली कमाई स्वतः कमवलेली आहे घरी बसून. खरं अर्थाने सांगायचं झालं तरी, कारण माझा लहान मुलगा असल्यामुळे मला बाहेर जाऊन जॉब करणे शक्य नव्हते आणि शिक्षण झालंय परंतु जॉब करायचा आहे, परंतु काही मार्गच नाही. कारण ते घरामध्ये मी, माझी सासू आणि माझे मिस्टर, मुलगा आणि बाहेर जाऊन जॉब करणे शक्य नसल्यामुळे आम्ही यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आणि त्यामध्ये मी यश मिळवलेलं आहे. आणि यामध्ये खरंच तुमच्या सर्वांचा सपोर्ट मला मिळालेला आहे. तर आत्ता काही दिवसातच आपली 10,000ची फॅमिली यूट्यूबची कंप्लीट होईल आणि ही फॅमिली आपल्याला 1 लाख कंप्लीट करायची आहे. तर त्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे. तर इथून पुढेही तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तर माझी यूट्यूबची जी फर्स्ट पेमेंट आहे ती तुम्हाला दाखवते एक मिनिट. तर हा आहे माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट, म्हणजे माझ्या जीवनातील पहिली कमाई. तर ही माझी पहिली कमाई मी डेडिकेट करत आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला, त्याचबरोबर माझे सासरचे, माझे माहेरचे. खरं सांगायचं झालं तर माझे आई वडील, माझी सासू, मुलगा आणि सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे माझ्या नवऱ्याचा आहे. तर त्यांनीच ही संकल्पना सुचवली की माझं यूट्यूब चॅनल असावं, त्यामुळे आज मी इथे पोहोचलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे. त्यांनी ही संकल्पना माझ्या मनामध्ये सुचवली, त्यामुळे मी आज यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे. आणि सर्वसामान्य म्हणजे घरातली मुलगी आहे मी आणि खेडेगावात राहणारी, आणि मी म्हणजे अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात आज माझ्या हातामध्ये पैसे आलेले आहेत. खरंच अंगावरती शहारे आलेले आहेत माझ्या. खरं मी भरपूर खुश आहे आणि हे सर्व झालेलं आहे तुमच्या सपोर्टमुळे. कारण तुम्ही जर सपोर्ट केला नसता तर हे शक्य नव्हतं, हा दिवस मला पाहायलाच मिळाला नसता. आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्याही मला खरंच भरपूर सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळेच मी आज इथे पोहोचलेली आहे. तर तुमचाही सपोर्ट मला हवा आहे. तर माझी ही यूट्यूबची जी पेमेंट आहे, आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मला आभार मानायचे वाटतात माझी मम्मी आणि माझी सासूबाई म्हणजे माझ्या आई. तर त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे.
तर त्याच्यामुळे, कारण त्यांनी जर सपोर्ट केला नसता तर खरं आता मी ते पोहोचलीच नसती. कसं असतं, ज्यावेळेस मी युट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेस भरपूर जणांनी मला विरोध केला आणि माझ्या व्हिडिओमध्ये येण्यासही नकार दिला. त्यांचे व्हिडिओ काढल्यानंतरही भरपूर जणांनी मला असं बोललं की माझे व्हिडिओ कट कर, अपलोड करू नकोस, सपोर्ट केला नाही. पण खरं असतं की आपण ज्यावेळेस सुरुवातीला कुठल्या क्षेत्रात पाऊल टाकतो, भरपूर जणांनी मला नावही ठेवलेले आहेत आणि कोणत्या क्षेत्रात पाऊल टाकतो ना त्यावेळेस आपल्याला खेचणारी भरपूर असतात पण सपोर्ट करणारे कमी असते. पण ज्यावेळेस आपण पुढे चांगल्या मुद्द्यावरती जातो त्यावेळेस सपोर्ट करायला भरपूर लोक येतात. त्यामुळं जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर युट्यूब चॅनल ओपन करत असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याच्यावरती जरा पण लक्ष ठेवू नका. तुमचा नवरा तुमच्या बरोबर असेल, तुमचे आई वडील, तुमची सासू तुमच्या बरोबर असेल तर कुणाचाही विचार करू नका. लोक नावं ठेवायलाच असतात. आपल्या घरामध्ये काय कमी असेल तर ते आपल्या घरामध्ये भरायला येत नाही, जेवण आपल्याला देत नाहीत ते. पण आपण जे ध्येय केलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे, याच्याकडेच लक्ष ठेवायचं आहे. आपण काय वाईट मार्ग करत नाही. युट्यूबवरती चॅनल खोललेलं आहे, हे चांगलंच करतोय आपण. लक्षात आलंय ना? त्यामुळे हे प्रत्येक युट्यूबरसाठी सॉरी, तर व्हिडिओ जरा स्टॉप करावा लागला कारण मला जे माझे आनंद अश्रू आहेत ते थांबवता आले नाही आणि अक्षरशः माझ्या मिस्टरांच्या डोळ्यातही पाणी आलेलं आहे. कारण खरंच आम्हाला पूर्ण कष्ट घ्यावं लागलेलं आहे. कारण आपण काय असतो, एखाद्या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचं असतं परंतु खेचणारे समाजामध्ये भरपूर लोक असतात. अशी भरपूर लोक मला भेटलेली आहेत आणि आपण ज्यावेळेस चॅनल चालू करतो त्यावेळेस कुणालाही आपण म्हणायचं नाही की माझं चॅनल सबस्क्राईब करा. अशी जी लोक असतात ना ती अजिबात सबस्क्राईब करत नाही. खरं अर्थाने सांगायचं झालं, तुम्ही चॅनल चालू करात ना ते स्वतःच्या हिमतीवरती चालू करा आणि तुम्ही जेव्हा कष्ट घ्याल ना तेव्हा युट्यूब तुम्हाला फळ देईल. ते आज मला फळ मिळालेलं आहे. तर मला माझा युट्यूबचा फर्स्ट पेमेंट जो आहे तो $100 वरती माझे डॉलर झालेले. परंतु कसं असतं, चार्जेस वगैरे कट करून मला 6,000 ते 7,000च्या दरम्यान माझा पेमेंट आलेला आहे. कारण चार्जेस भरपूर कट झालेले आहेत. तर त्याच्याविषयी इन्क्वायरी करण्यासाठी मी जाणार आहे. ज्या बँकेत मी गेलेली त्या बँकेत मी इन्क्वायरी करण्यासाठी उद्या जाणार आहे. आणि सर्वसामान्य घरात जो महिन्याचा घरखर्च असतो तो घरखर्च माझ्या पेमेंटमधून नक्कीच होऊ शकेल. जर मी पहिला पेमेंट माझा कमी आलेला आहे परंतु मी खुश आहे की अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात मी आज म्हणजे जे पैसे आहेत, माझा पगार आहे जीवनातला तो मिळवलेला आहे. आणि ह्याचं खरं श्रेय खरं सांगायला गेलं तर माझ्या नवऱ्यामुळे झालेलं आहे. आणि मी खेडेगावातली मुलगी आणि यूट्यूब पार्टनरचा एक हिस्सा झालेला आहे आणि अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात आज माझ्या हातात पैसे आलेले आहेत. माझी पहिला पगार आलेला आहे. तर खरंच मी भरपूर खुश आहे. तर इथं खरा सपोर्ट मला माझ्या नवऱ्याचा आहे. खरं सांगायला गेलं तर त्यांच्यामुळे सर्व झालेलं आहे. आणि मी खेडेगावातली मुलगी, मला अभिमान आहे की अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात आज मी माझ्या जीवनातील पहिली कमाई कमवलेली आहे. 10 रुपये का असणार ज्यावेळेस आपण आपले कमवतो स्वतःच्या हिमतीवरती आणि तेही अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात, तर मला भरपूर आनंद झालेला आहे आणि मी भरपूर खुश आहे. आणि इथून पुढे तुमचा सपोर्ट मला हवा आहे. ह्याच्यापेक्षाही जास्त पेमेंट मला इथून पुढे येईल आणि मी त्याचा प्रयत्नही करीन. कारण आता सुरुवातीला मला एवढी काही आयडिया नव्हती आणि फर्स्ट पेमेंटसाठी लेट झालेला आहे. तर कोणते नवीन युट्यूबर्स असते त्यांनी घाबरू नका तुमच्या पेमेंटला जरी वेळ झाला असेल. कारण भरपूर असे युट्यूबर्स आहेत, मी पाहिलेले आहेत माझ्या समोरचे, त्यांनी काय केलेलं आहे, चॅनलची सुरुवात केलेली आहे. काही जणांना यश आलेलं आहे 2 वर्षाच्या आत, पण काही जणांनी पूर्ण टाइम कम्प्लीट झालं नाही, सबस्क्रायबर कम्प्लीट झाले, सर्व झालं, परंतु त्यांनी चॅनल डिलीट केलेलं आहे. एकाने काय केलं, चॅनल मॉनिटायझेशन झालं, सबस्क्रायबर कम्प्लीट झाले, टाइम कम्प्लीट झाला, परंतु डॉलर कम्प्लीट झाले नाही म्हणून चॅनल डिलीट केलेलं आहे. तर हे खरंच योग्य नाही. तुम्हाला जर या युट्यूब पार्टनरमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुमच्याकडे सहनशीलता पाहिजे. सहनशीलता हीच महत्त्वाची आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आज मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी जी यूट्यूबची जर्नी आहे, मी सुरुवात कशी केली, काय ते सर्व तुम्हाला नंतरचा एक व्लॉग मी बनवीन, त्यामध्ये पूर्ण पाहण्यास मिळेल. तर नक्कीच पहा. आणि आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय बाय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 27 तारीख, उद्या आहे 28 तारीख आणि मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातच माझी पेमेंट आलेली आहे. आणि ह्या पेमेंटपासून मी एक चांगली अशी खरेदी करणार आहे. म्हणजे
आठवणीत राहतील अशा गोष्टी मी खरेदी करणार आहे फर्स्ट पेमेंटच्या. तरी तोही व्लॉग मी बनवेन, तर नक्की पहा. पुन्हा भेटूया. बाय बाय.